आणशी जाऊ आता. चला मग आणशीत जातो आता सगळी गेल्यानंतर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. आजचा आपला दिवस 104, डे 104, 104 या दिवसाची सुप्रभात झालेली आहे. खूप सुंदर. काय गावाचं नाव? छनेरा. गाव छनेरा. खूप मोठी सिटी आहे बरं का, व्यवस्थित म्हणजे ठीकठाक सिटी आहे. त्या छनेरा गावातून आपली आज पुढचा प्रवास चालू झालेला आहे. काल रात्री थांबलेलो. खूप व्यवस्थित आहे इथं, कोणीही येऊ शकता. अतिशय सुंदर. आणि काल या मारुती नंदनाचं काल आपण दर्शन केलंच. खूप अतिशय सुंदर मारुती रायांचं दर्शन काल झालेलं आहे आपल्याला. तर चला मंडळी जरा चालूयात पुढं रोडवर. नंतर भेटतो तुम्हाला जसं सूर्यनारायण भगवान येतील. नर्मदे हर. मंडळी 6:15 झाले. अजून काही सूर्यनारायण भगवंताचा पत्ता नाही. ते ढग आलेत ना म्हणून अजून सूर्यनारायण भगवान बाहेर नाही आले. अजून ढगातच लपलेले आहेत. कधी येतील ना कधीच आपल्याला दर्शन देतील. रोज त्यांच्या दर्शनाची आपल्याला आस लागलेली आहे. रोज त्यांचं दर्शन घेतो आहे का नाही आपण, सकाळ संध्याकाळ. म्हणून कधीपासून वाट बघतोय मी. अजून आले नाही. येतील देतील आपल्याला दर्शन. चला तसं आपल्याला निघून प्रॉपरली 1 तास 20 मिनटं झालेले आहेत. आणखीन 40 मिनटं चालू, म्हणजे बरोबर 2 तास होतील आपल्याला चालून. मग कुठंतरी छोटीशी विश्रांती घेऊ. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान ढगांना चिरत येत आहेत. आणखीन बाहेर नाही आले. एक छोटासा दर्शन देऊन गेलेले आहेत आपल्याला. येतील पण चला आलेलेच आहेत सूर्यनारायण भगवान. तरी आजच्या आपल्या 104 या दिवसाला ऊर्जित करण्याकरता, आनंददायी करण्याकरता सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. आपल्या जागेवर विराजमान झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. तरी फार स्वागत सूर्यनारायण भगवंताचं. तर चला मंडळी आज आपण एक गार्डन आपल्याला लागणार आहे. त्याला म्हणतात बटरफ्लाय गार्डन. कदाचित आपल्या रस्त्यावरच असेल ओपन, तर थोडी शूट घेऊ गार्डनची. खूप सुंदर गार्डन आहे म्हणतात वा लोक. जाऊया चला. नर्मदे हर. नर्मदे. हा सुद्धा खूप मोठा जंगलच आहे बरं का. पण इथं शेती करतात लोक, वस्ती वगैरे नाही करत इथं. बटरफ्लाय पार्क. वा खूप सुंदर आहे. बरंच काही ना काही ॲक्टिव्हिटी आहेत. आता जवळच आहे आपल्याला तो. मला नाही वाटत आम्ही तिकडे जाणार आहोत. फक्त दाखवू तुम्हाला लांबूनच. चला जाऊया बघायला. बाहेरून गेट बघू, आपण पुढे निघूया. खूप सुंदर कमानी. हे सुद्धा नवीनच काहीतरी पार्कला जॉईंट काय बनवतात आलेलं आहे. बटरफ्लाय पार्क, तितली पार्क. खूप सुंदर. इथून चालायला आज एवढा आनंद होतो आहे कारण की हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे आणि वनभाग असल्यामुळं आनंद येतो चालायला. त्यातल्या त्यात आज सूर्यनारायण भगवंतांनी काय कृपा आशीर्वाद केले काय माहिती, पण ढगांच्या मागत लपलेले आहेत. तर चला मंडळी आलेलं आहे बटरफ्लाय पार्क. आणि त्या पार्कचं आपण फक्त बाहेरून शूट घेऊयात. गेटचंच फक्त, आतमध्ये जाणार नाही होत आपण, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. चला हे आलेलं आहे बटरफ्लाय पार्कचं एंट्री गेट. हे बघा. बटरफ्लाय पार्क एंट्री गेट. इथून खाली जायला रस्ता आहे आणि तिथून पुढं सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी पुढं काही ना काही त्यांचे ऑफिसेस वगैरे आहेत. वा किती पाणी आहे.
हा नर्मदा मैयाचा सगळ्यात मोठा बॅकवॉटर आहे का काय? हा पूर्ण डॅमचाच पाणी आहे पूर्ण. नर्मदा मैयाचा जो डॅम आहे ना, ओंकारेश्वरच्या मागचा तो डॅम, त्या डॅमचाच पाणी थांबलेलं दिसते सर्व. वा, अतिशय सुंदर आहे सर्व. इथं हॉटेलिंगपासून राहण्याची रूम्स वगैरे सर्व अवेलेबल आहेत. खूप सुंदर पार्क आहे. पाठीमागं फार मोठा पार्क आहे, फार मोठा. कोणाला यायचं असेल तर या फिरायला. जे कोणी ओंकारेश्वरला येत असतील, ओंकारेश्वरवरून हा बटरफ्लाय पार्क जास्त नाही पण एक समथिंग 70 किलोमीटर 50-60 किलोमीटरच्या अंतरावर आहे बटरफ्लाय पार्क. चला, आणि ही आलेली आहे माझे नर्मदा मैयाचा प्युअर नर्मदा मैयाचा बॅकवॉटर आहे. फुल बॅकवॉटर एकदम. डॅमचं पूर्णपणे अडवलेला पाणी, आणि डॅममुळं हा विस्तार झालेला पाणी आहे फार लांब लांबपर्यंत. आणि हाच नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. बाप रे बाप, किती मोठा पार्क आहे. बाप रे बाप, समुद्र फिका. एकदम अथांग सागर वाटते नर्मदा मैयाचा हा पात्र. एकदम सगळं थांबलेलं पाणी नर्मदा मैयाचा हा बॅकवॉटर आहे पूर्ण. महाराज नजर पुरत नाही, नजर. वाह, मंडळी बघा, आपण अजूनसुद्धा वेळाच मारतोय. असं लांब जाऊन आपल्याला तसं 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 येऊन इकडे यायचं आहे. इथं आहे ओंकारेश्वर या साईडला. पण आपण करतो काय, ह्या डॅमला आहे ना, या डॅमचा हा थांबलेला पाण्याला आपण वेढा मारतोय. बापरे, डेंजर, खूप खतरनाक. काय दिसते नर्मदा मैयाचं पाणी महाराज. एवढा पाणी, काय तो क्युसेक असेल, किती क्युसेक पाणी असेल. डेंजर. हे पक्षी बघा किती छोटे छोटे. ते काय आहेत ते समजत नाही. सेल्ला गाव पुनर्वसनवाला गाव आहे. पुनर्वसन हा गाव परत इथं वसवलेला. हा त्याच जो मागा आता नर्मदा मैयाचा जो बॅकवॉटर गेला ना, तिथं हा गाव होता. तिथून कमसे कम 3 किलोमीटर पुढं हा गाव यांना पुनर्वसन करावं लागलं. आणि एकदम शांत गाव आहे, एकदम शांत गाव सध्या. काय रस्त्यावर गडबड नाही, काय नाही, पण माणूस सुद्धा नाही बाहेर. पुनर्वसन गाव आहे. कशी काय शांतता, एकदम एकदम शांतता आहे. 9 साडेआठ वाजले लगभग. 9 वाज किती झोपणार आहे इकडली लोक. आणि एकदम शांतता, सगळ्यांचे घरं लागलेले आहेत आतून. चला नर्मदे. चला मंडळी, या कॉफी घ्यायला. कॉफी, ब्लॅक कॉफी, कडू. फिरती उसाची रसाची गाडी. फिरती गाडी, उसाचा रस. आता श्री विठ्ठल नर्मदेहर. तुम्हाला आमच्या मागं कोण दिसतंय? मागं भैरवजी महाराज की जय. आम्ही आता बघितलं याला. ह्यो कालपासून आमच्या आश्रमात होता.
काल रात्री तिकडे आश्रमात झोपलेलो ना, मध्ये माझ्या बाजूलाच झोपलेला पुढं. आणि आम्हाला वाटलं तर निघालो पुढं, याला आता बघतो आमच्या मागं मागच आहे. बापरे, हे आपल्या बाजूलाच झोपलेलं रात्री आश्रमान. 12 किलोमीटर चालला आता. 12 किलोमीटर चालला आमच्यासोबत. खतरनाक. भैरवजी बाबा ये ये ये, चल ये, नर्मदे नर्मदे चल. अरे बापरे, खतरनाक. याला काहीतरी बिस्किट घ्यायला लागेल आपल्याला भैरवजी बाबाला. यो काल पण आहे ना, ते परिक्रमावासी यांच्या सोबत आले पुढं, आणि काल आश्रमात थांबला मस्तपैकी. आश्रमवाल्यांनी पण याला जेवण बिवण दिला. आश्रमातच झोपला आतमध्ये आमच्यासोबत. आणि आता सकाळी आम्ही निघालो. आम्हाला वाटलं आपल्याला काय माहिती आपले मागं येईल का नाही येईल. आत्ता बघतोय, आता लक्षात आहे. पण धनंजयने सांगितलं हे कुत्रं आले मागं आपले. मागच्या 12 किलोमीटरपासून तो आमच्या मागं आहे. फक्त त्याला डिस्टन्स ठेवून होता. आता एकदम जवळ आला. चला नर्मदे हर. भैरवजी बाबा नर्मदे ये. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपला दुपारची विश्रांती झालेली आहे. भोजन नाही. आज आम्ही भोजन बनवण्यासाठी कंटाळा केला, वास्तविक कंटाळा केला. कारण की आज आश्रमात आलो तरी तर पहिली गोष्ट सदाव्रत होतं. सदाव्रतचा प्रॉब्लेम नाही आम्हाला, पण आल्या ते झोपलो आम्ही. म्हटलं जरा अर्ध्या तासात उठू आणि आपण भोजन बनवू. धनंजय पण झोपला, मी पण झोपलो. आणि जे झोपलो असली गाढ झोप लागली. नंतर म्हणजे जेवण बनवण्यासाठी उठायची इच्छासुद्धा झाली नाही. त्याच्यामुळं आम्ही आज जेवण बनवलं नाही. चला काहीतरी असंच बाहेर फळ फ्रूट खात जाऊन. नशीब ते एकाने आपल्याला मध्ये अख्खा कलिंगड दिलता. तो कलिंगड कापून आम्ही खाल्लेला आहे. आणि आपण ज्या मंदिरात आहोत, अतिशय सुंदर हा मंदिर आहे. मला हे लय आवडलं. वा, चला मंदिर दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. मला मंदिर खूप छान वाटलं. मंदिर अतिशय छोटासा आणि अगदी एकदम सुंदर असं मंदिर. या आपण दर्शन करूया. ही आहे नर्मदा मैया. नर्मदे हर. राधे कृष्ण, गोपाळ कृष्ण. संत श्री सिंगाजी महाराजांच्या चरण पादुका. आणि हे माझे भोले बाबाजी. चला मंडळी, सर्वप्रथम आता दुसरे दाखवले, पण ज्याचं मंदिर आहे ते दाखवलं नाही तर गडबड व्हायची. हे आहे माझ्या मारुतीरायांचं मंदिर. बघा, आरती बजरंगबली की. नर्मदे हर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर चला मंडळी, इथं पिण्याचं पाणी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आहे. काय पद्धतीने एवढं आवडलं मला. या मंदिरातच एक विहीर आहे, विहीर. अतिशय सुंदर पाणी पिण्यासाठी. बघा, काय पाणी लागतंय विहिरीचं. एकदम गारेगार पाणी होतं, गारेगार. सुपर, एकदम सुंदर पाणी. बघा इथं लिहिलं आहे, ह्या पैर हात धोना मना आहे. कारण की हा पिण्याचं पाणी आहे. त्याच्यामुळं खूप सुंदर विहीर आहे. आणि 2 परिक्रमा असे आले, ते आता जेवण बनवतात. ते आम्हाला सांगतात का जेवण करून द्या. म्हटलं आम्हाला जेवण नाही करायचं आहे, आम्ही चाललो. म्हटलं बघा, त्यांनी चालू केलेली आहे, चूल पेटवलेली आहे त्यांचं काम. आणि आम्ही आपल्याकडं तो कलिंगड होता, अर्धा आम्ही घेतला, अर्धा बाबांना दिला. म्हटलं बाबा तुम्ही खा. बाबा म्हणतात का नाही तुम्ही पण थोडं घेऊन जा, आता कशाला उपाशी जातात. म्हटलं नको, आता मुडच नाही खायचं. म्हटलं तर पुढं काहीतरी खाऊ. तर नर्मदे हर. निघूयात पुढं. आत्ता तुम्हाला मी थोड्या वेळानंतरच भेटेन. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. हा, सावकाश आहे, खाऊ नये, असंच पळू नको. चला मंडळी, आपण नाही पण त्याचं पोट भरलं पाहिजे. मला वाटतंय तो येईल परत आपल्यासोबत.
नाही आता जे 2 परिक्रमामध्ये आलेत ना त्यांच्यासोबत येऊ शकते. बघू त्याला. आता मी मोबाईल टाकतो फ्लाईट मोडला कारण की मोबाईल तापत जाईल. जातो पुढं नर्मदे हर. आपण थांबलो होतो. गावाचं नाव काय मांडला. मंडला वेगळा, हा मांडला वेगळा. चला नर्मदे हर. मंडळी आपला काळू आलेला आहे आपल्यासोबत. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सिंगाजी बाबा मार्ग. इथून सिंगाजी मंदिर आहे तीर्थ 10 किलोमीटर आतमध्ये, म्हणजे 10 किलोमीटर बाहेर निघायचं बाबा. समजलं का? आपण नको जायला. आम्हाला वाटलं जवळ आहे 5 किलोमीटर जाऊन येऊन. हा तर 10 किलोमीटर नसतं जाणं आहे, 10 किलोमीटर येणं आहे. जाऊ द्या. नेक्स्ट टाईम जेव्हा गाडीने करीन तेव्हा येईन मी. नर्मदे हर. चला खूप टायमानंतर तुम्हाला भेटायला आलो. याचं कारण आहे गरमी. आज आपण 1ला निघालो. 1, 2, 3, 3.5, 2.5 तास झाले. 2.5 तासानंतर चक्क तुम्हाला भेटतोय. त्याच्यामध्ये 1-2 वेळा आम्ही बसलो सुद्धा, पण वातावरण एवढं गरम होतं का मोबाईल काढायची इच्छा नाही झाली, कारण की मोबाईल भरपूर तापत होता. असू द्या, अजूनसुद्धा मोबाईल हीट करतोय. अर्ध्या तासानंतर वातावरण शांत होऊन जाईल, तेव्हा मोबाईल आपला बाहेर काढू शकतो आपण वारंवार. नर्मदे हर. चला मंडळी, आजचा संध्याकाळचा स्पॉट आपला राहिलेला आहे 10 ते 8, 9, 10 किलोमीटर राहिलेला आहे. बरोबर 3:30 वाजलेत. आज आपल्याला 6:30-7 वाजतील. वाजू द्या, पण आज आपला स्पॉट पूर्ण होईल. चला बघू कुठंतरी एक विश्रांती पाहूयात आणि थांबूया. चला दुसऱ्या कुत्र्यांना हाकलून जीव चालले आमचा. निवांत बसल्यात गाई म्हशी. चल चल. आपल्यासोबत तो बाबा आहे ना, सकाळपासून चालतोय तो, त्याच्या अंगावर भुकायला ही सगळी. तो पण धीट आहे. त्याच्याजवळ जातात, जसं त्यांनी फण उघडला ना सगळे पळतात. तो बी भारी येतो कुत्रा. एक गाडी फिरते, सदाव्रत गाडी, नर्मदा परिक्रमा वासी. इंडस्ट्रियल एरिया मुंडी. चला मंडळी, संध्याकाळ झालेली आहे. अतिशय सुंदर 5 वाजून गेलेले आहेत आणि वातावरण झालेलं आहे एकदम सुपर डुपर. खूप इथं सुद्धा शेतखंड भरपूर आहे, पण इथं अजून असं काही दिसत नाही कोणी पीक लावलेलं. गव्हाच्या नंतर जो लगेच मूग लावला जातो तर या क्षेत्रात दिसत नाही. बराच चाललो आम्ही. इथं शेतीला जरा कमी प्रेफर करता येते लोक, कारण की इंडस्ट्रियल एरिया आहे जवळपास. तर आय थिंक तिकडे कामं बिमं करत असतील, त्याच्यामुळं असू शकते. असं काय सांगता येते, करतील थोडा उशिराने अजून. चला येत आहोत आपण मुंडीमध्ये पोचलो आहोत. आजचा आपला टार्गेट आपण अचीव केलेला आहे. चला जाऊया जरा पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहे. उजेड खूप आहे आज. 6 वाजलेत, 6 वाजून गेले, 6:15 झाले. ग्राम मुंडी आपण पोचलेलो आहोत. जास्त नाही, आता एक 500 मीटर फक्त 500 ते 600 मीटरवर आपला आश्रम राहिलेला आहे. तर जरा आलेलो आहोत आपण मुंडी येते. बापरे, एवढ्या दिवसानंतर आज चाललो आम्ही. आता कारण की आम्ही चालतो केली सकाळी 10, संध्याकाळी 6, 7, 10 असा. तर असं कंटिन्यू आपलं एक 9-10 दिवस असं चाललेलं. आणि अचानक आज आम्हाला ॲव्हरेज आपला आटोक्यात आणण्यासाठी आज 33 किलोमीटर चालावं लागलं. त्याचं आपल्याला हे झालं जरा, म्हणजे बॅगीची सवय गेली. दुपारी 5-5, 6-6 तास आराम करायचो, ते जरा हे झालं. चला
झालं तरी पण 33 किलोमीटर आपण आलेलो आहोत. तर आपले पुढचे किलोमीटरचा जो ॲव्हरेज होता ना, तो ॲव्हरेज आपण कवर केलेला आहे. कारण की मागच्या 3 दिवसामध्ये आश्रमच्यामुळं म्हणजे बरोबर अशाच ठिकाणी आश्रम असायचे. 17 किलोमीटर 18 किलोमीटर 17 किलोमीटर 18 किलोमीटर. बघा थांबा, नर्मदा मेकलसुद्धा आश्रम आपल्याला आहे पुढं. तर त्याच्यामुळं काय व्हायचं, जे आपले 22 किलोमीटरचं रोजचं टार्गेट होतं ना, त्याच्यातून 4 किलोमीटर घटून जायचे. 3 किलोमीटर 4 किलोमीटर कमी होऊन जायचे आश्रमांचे पुढं. 2-3 दिवस असं झालं आपल्याला. मग त्याच्यामुळं तो कवर करण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत 33 किलोमीटर आणि प्रॉपर आता पोहोचलेलो आहोत. परत उद्या टेन्शन नाही, उद्यापासून 16 किलोमीटरचा ॲव्हरेज आलेला आहे आपला, 15 ते 16 किलोमीटर. चला नर्मदे हर जाऊया आश्रमामध्ये. श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप सुंदर मंदिर आपल्या इथं कुठंतरी आश्रम आहे आणि चालू झालेला आहे बुंदाबांदी पाऊस. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. जबरदस्त पाऊस, एकदम बुंदाबांदी चालू झालेली आहे. आणि आपला बाबा माकत दुसऱ्या कुत्र्यांची भांडण करत आज दिवसभरात याच्या भांडणं सोडवतो आणि आम्हाला नाकीनवाला ज्या गावात जायचो तिकडली कुत्री ह्याच्याशी लगेच भांडणं करत, लगेच त्यांच्या अंगावर जायचं. चला आला आपल्यासोबत इथं. हां चल पुढं ये. हा आलेली आपली 3 माळ्याची बिल्डिंग, 2 माळ्याची नर्मदा मेकल्स होता आश्रम मुंडी. चला आश्रमात जाऊया. आता ये बाबाला काय ठेवायचा, बाबा ये. आश्रम अतिशय सुंदर आहे, व्यवस्थित सर्व नियोजन. हे आपले आसन लागलेले आहे धनंजयचा माझा. हे बाबा सायकलवर परिक्रमा करतात. यांची सायकल आहे बाहेर, म्हातारे आहेत पण सायकलवर करतात. क्या बात आहे. बघूया त्यांची सायकल दाखवतो चला तुम्हाला. ही सायकल आहे बाबाची आणि बाबाचं पण आसन लागलेलं आहे. जरा नंतर आतमध्ये घेऊ आपण, त्याला जेवण बिवण देऊ. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला मंडळी, सगळ्यांना शुभरात्री. आजचा आपला 104 दिवस इथं थांबूया. नर्मदे हर.